सर्वसामान्य लोकांच्या हक्कासाठी, त्यांच्या मागण्यांसाठी, सरकारला जागं करण्यासाठी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये अनेक महिन्यांपासून अनेक मोर्चे निघाले होते। आता असं म्हणायची वेळ आलेली आहे की सरकारला जागं करण्यासाठी मोर्चे काढावे लागतात, तेव्हाच आपल्या सर्वसामान्यांच्या मागण्या पूर्ण होतात। तर आता पुन्हा भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटा पक्ष 10 मार्चला भव्य असा मोर्चा काढणार आहे। मोर्चा काय आहे, मोर्चाचं नाव काय आहे, मोर्चा कशासाठी आहेत, मोर्चामध्ये कोणत्या मागण्या आहेत, आपल्यासोबत शेरू वाघ आहेत कार्यकर्ते, त्यांच्याकडनं जाणून घेऊया का नक्की काय आहे। 10 तारखेला तुमचा कुठला मोर्चा असा निघणार आहे, कुठल्या अशा मागण्या आहेत? आता नुकतंच आमचं एक डहाणू प्रांत कार्यालयात शिष्टमंडळ झालं आणि त्या दरम्यान आमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी मुद्दे उपस्थित केले की आम्हाला घरकुलाचे हप्ते पडत नाहीत, 4-4 महिन्यापासून रोजगार हमीवर जे आमच्या आदिवासी समाजाच्या महिला काम करत आहेत त्या महिलांना त्यांची केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मजुरी मिळत नाही, रेशन कार्डाचा मुद्दा असेल, फॉरेस्ट प्लॉटचा मुद्दा असेल, पाण्याचा प्रश्न असेल, जलजीवन मिशनचा प्रश्न असेल, असे जे काय सामान्य जनतेच्या जीवाशी जगण्या मरण्याशी निगडीत आहेत विषय, ह्या विषयाला घेऊन आमच्या पक्षाच्या जिल्हा कमिटीने आणि सर्व तालुका कमिटीने निर्णय घेतला आहे की या आठवडाभरामध्ये प्रत्येक तालुक्याला एक मोर्चा काढायचा आणि प्रत्येक तालुक्यातल्या स्थानिक विषयाला घेऊन, मुख्य विषय म्हणजे आताच्या घडीला पालघर जिल्ह्यामध्ये 52,45,00,000 रुपये हा निधी फक्त रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांची मजुरी थकीत आहे। आणि या संदर्भात होळी हा सण आदिवासींचा मुख्य सण मानला जातो। होळीच्या सणामध्ये लोक हा होळीचा सण साजरा करतात, वीटभट्टीवर कामाला असोत या कुठेही कामाला असोत, होळीच्या सणासाठी मुलंसुद्धा आश्रमशाळेतून घरी येतात आणि मजुरीत जर लोकांना मिळाले नाही तर ह्या होळीसारख्या मुख्य सणाच्या दरम्यान लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। तर ह्यासाठी बाकीचे जे विषय असतील, फॉरेस्ट प्लॉटचा विषय आहे, जलजीवन मिशनचा प्रश्न आहे, रेशन कार्डावर 35 किलो धान्य मिळालं पाहिजे, हायवे वडोदरा बुलेट ट्रेन अशा जे काय प्रकल्प चालू आहेत, या प्रकल्पामध्ये आदिवासींच्या जमिनी संपादित होत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना जमिनीचा योग्य मोबदला नाही मिळत, या सगळ्या विषयाला घेऊन लाईट बिलचा विषय आहे, स्मार्ट मीटर लावल्यात, भरमसाठ वीज बिल चालू आहे, अजूनपर्यंत कित्येक आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याचा प्रश्न राहिला आहे, त्या पाड्यांमध्ये लाईट नाही पोचलेली, हे सगळे जगण्या मरण्याच्या विषयाला घेऊन येत्या 10 तारखेला मंगळवारी सकाळी 11 वाजता मस्तान नाका येथून फक्त विक्रमगड तालुक्यातली जी काय ताकद आहे आमच्या पक्षाची, ही ताकद रस्त्यावर उतरणार आहे आणि त्या ठिकाणीहून चालत तब्बल 23 किलोमीटर चालत विक्रमगड तहसीलदार कार्यालयावर आम्ही कूच करणार आहोत। त्या ठिकाणी जाऊन तालुक्यातले जे काय प्रश्न आहेत ह्या प्रश्नांचं निवेदन आम्ही देणार आहोत आणि निवेदन दिल्यानंतर आमच्या ज्या मागण्या आहेत ह्या आम्ही राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे। मात्र या मोर्चाला आमच्या लोकांनी नाव सुचवलं आहे। आजच आमची विक्रमगड तालुक्याची कमिटीची मीटिंग झाली, लोकांनी असं ठरवलं की आपण ह्या मोर्चाला शिमगा मोर्चा नाव देऊ। का म्हणून? म्हणजे आपण बघतोच का आता पालघर जिल्ह्यामध्ये एवढी आंदोलनं झालेली आहे, प्रत्येकाने वेगवेगळ्या मोर्चाला नावं वेगवेगळी दिलेली आहेत, पण तुम्ही आता शिमग्याचं नाव देत आहेत। होळी तर झालेली आहे, मग का शिमग्याचं नाव का? जरी होळी झाली तरी शिमगा म्हणजे आमचे आदिवासी लोक होळीला शिमगा सण सांगतायत। ही जी होळी गेली ती होळी आमची अतिशय दुःखात होळी गेलेली आहे, कारण की आमच्या होळीमध्ये काय असते की कोणीतरी भाकऱ्या करतात, कोणीतरी पानमोड्या असतील किंवा तांदळाच्या पिठाचे जे पापड बनवत आहेत पापड्या, त्या पापड्या तेलामध्ये तळून आणि आपल्या पोरांना खायला देतात आणि होळीचा सण साजरा करतात। मात्र आताच्या दरम्यान महागाई प्रचंड वाढलेली आहे, गोडतेलाचा भाव हे गगनाला भिडलेला आहे, तर आमच्या लोकांनी होळी नीट सण साजरा केलेलाच नाही आणि जी काय 3-4 महिन्यापासून आमचे लोक रोजगार हमीवर कामाला जात होते त्या लोकांची मजुरीसुद्धा त्यांना मिळालेली नाही आणि म्हणून आम्ही लोकांनी ठरवलं की आपण जशी होळी साजरी केली की गोडतेलामध्ये पापड्या न तळता चुलीवर भुजून पोरांना पापड्या दिल्या, तर त्याच पापड्या तहसीलदाराला देऊ, कडू कांद्याच्या वल्या कशा आम्ही खातो त्या तहसीलदाराला देऊ, आम्ही आंबील पिऊन कसे दिवस काढतो त्या आंबील तहसीलदाराला देऊ आणि होळीच्या सणामध्ये ज्या पद्धतीने आम्ही पोस्तं मागतो, जाऊन गावागावामध्ये घराघरामध्ये रस्त्यावर पोस्तं मागतो, तर जर आम्ही केलेल्या कामाचा मोबदला आम्हाला मिळत नसेल
राज्य आणि केंद्र सरकार हे देत नसेल रोजगार हमीवर केलेल्या कामाची मजुरी, तर मग आम्ही तहसीलदारांच्या मार्फत एक अनोखं आंदोलन करणार आहोत. आणि ते आंदोलन केल्याचा मुख्य आमचा उद्देश असा आहे, आता 10 तारखेला विक्रमगडमध्ये आम्ही करणारच आहोत, त्याच्यानंतर लागलेच आम्ही डहाणूमध्ये करणार आहोत. डहाणूचं झालं का लागलेच लगेच वसई, पालघर, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी ह्या पालघर जिल्ह्यातल्या 8 तालुक्यामध्ये आम्ही हे आंदोलन लागोपाठ करणार आहोत. आणि हे आंदोलन केल्यानंतर तुमच्यासारख्या मीडियाच्या मार्फत आम्ही जे काय राज्यात आता अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनासमोर आमचा हा मुद्दा आम्ही पोचवण्याचं काम करणार आहोत. मात्र हा जर विषय सुटला नाही तर मग येत्या काही दिवसात ही सगळी जिल्ह्यातली ताकद घेऊन आम्ही विधानसभेवर सुद्धा चाल करायला कुठे मागे पुढे बघणार नाहोत. कारण की आम्ही लोकांची निगडीत जुळलेली लोक आहोत, लोकांची नाळ आम्ही ओळखतो. लोकांना कुठेतरी आताच्या घडीला एक आश्रयाचा आधार आहे, त्यांना आसरा पाहिजेत कुठेतरी लोकांना. कारण की आताच्या घडीला लोकांवर प्रचंड महागाई मुले, लोकांवर प्रचंड बेरोजगारी मुले संकट कोसळलेलं आहे. पण त्यांना जर अशा वेळी आम्ही लोकांनी आसरा दिला नाहीत तर लोक कुठल्याच ह्याला राहणार नाहीत. म्हणून आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे की ही लढाई आरकेपारची लढाई झाली पाहिजे आणि जिल्हाभरामध्ये लोकांना समजलं पाहिजे. येत्या काही दिवसामध्ये लगेचच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा लागणार आहेत. तर मुख्य आमचा उद्देश तोच आहे की आमच्या लोकांचे प्रश्न हे कुठेतरी ऐरणीवर आणले पाहिजेत. त्या अन्याय आणि अत्याचार जो काय होतोय आमच्या लोकांवर त्याला वाचा फुटला पाहिजे. या सगळ्या विषयावर आम्ही एक भव्य दिव्य आंदोलन करणार आहोत. आणि हे आंदोलन तब्बल 23 किलोमीटर लांब आमचे लोक शांततेने चालत जाणार आहेत. याच्यामध्ये पण जे आता तुमचं बोलले तुम्ही का मस्तान नाक्यापासून तुम्ही विक्रमगडला 23 किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहेत. आपण बघतोय गरमी सुरू झालेली, कडाक्याचं ऊन आहे, कशा प्रकारे नियोजन असणार आहे. तसंच बघायला गेलं तर तुम्ही ह्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाला काही पत्र दिलेलं आहे का, त्यांना सांगितलेलं आहे का? कारण त्यांना पण पत्र देणं हे गरजेचं आहे. आणि मग एवढी आंदोलनामध्ये लोक असणार आहे, मग त्यांचं नियोजन कसं असणार आहे? का रस्त्यावर जाताना पाणी किंवा दुसऱ्या सोयी कशा तुमच्या असणार आहे त्याबद्दल? नाही, तालुक्याच्या तहसीलदारांवर मोर्चा जाणार आहे तर तालुक्याच्या तहसीलदारांना आम्ही लेखी कळवतोय. मनोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मोर्चा निघणार आहे मस्तान नाक्यावरून, म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी मनोर पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. त्यानंतर विक्रमगड पोलीस स्टेशनला आम्ही पत्र देणार आहोत. मोर्चामध्ये जे काय लोक येणार आहेत ते ऊन कितीही असो, पाऊस कितीही असो, वारा कितीही असू दे, ही जी लोक आहेत ही कष्टकरी लोक आहेत, ही शेताबांधावर काम करणारी लोक आहेत, ही काय आळशी लोक नाही मिळत. म्हणून ती लोक कितीही ऊन असो, कितीही संकट येऊ दे, संकटाला घाबरणार नाहीत. तुम्हाला मुख्य आमचा मुद्दा एकच सांगायचा आहे की लोकांना आता मोठ्या प्रमाणात घरकुल आल्यात. ह्या घरकुल येत असताना सरकारने त्यांच्या खात्यात 15,000 रुपये टाकलेत. 15,000 रुपये पहिला हप्ता टाकला, मात्र बाकीचे सगळे हप्ते थांबवून टाकलेत. लोकांना एक आशा होती की आमचं घरकुल पूर्ण होईल, पण हप्तेच पडले नाही तर लोक घरं बांधणार कशी? आणि म्हणून होतं नव्हतं ते डोक्यावरचं छप्पर या सरकारने काढून घेण्याचं काम केलंय. आणि आमच्या लोकांनी सांगितलं की कॉम्रेड, मोर्चाला येत असताना हा प्रश्न फक्त लोकांचाच नाही तर आमच्या जनावरांचा सुद्धा प्रश्न आहे. आज आमची गाई, गुरं, ढोरं, बकऱ्या ह्या सगळ्या उघड्यावर आलेल्या आहेत आमची घरं मोडल्यामुळे. म्हणून ह्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात आपापली ढोरं गुरं घेऊन सुद्धा आमची लोक सामील होणार आहेत. पोलिसांना आम्ही पत्र दिलेलं आहे. पाण्याचा विषय जो काय आहे, लोकांना पाणी लागेल तर आम्ही संबंधित पाणी विभाग डिपार्टमेंटला पत्र देणार आहोत की लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करा. आणि आमच्या आंदोलनामुळे, आमच्या मोर्चामुळे कुठल्याही प्रकारचा कोणाला अडथळा निर्माण होणार नाही, वाहनाला निर्माण होणार नाही. आणि ह्या सगळ्या विषयाला घेऊन आम्ही शांततेने मोर्चा करणार आहोत. आंदोलन फक्त 1 दिवसासाठी असणार आहे का किती दिवसासाठी असणार आहे? मागण्या पूर्ण होतील, आश्वासन कागदावर दिलं जाईल का प्रत्यक्षात अंमलात आणलं जाईल तेव्हाच तुम्ही आंदोलन स्थगित करणार? कसं असणार आहे? नाही, आम्ही ज्या मागण्या मानतोय, आता फॉरेस्ट प्लॉटचा जर तुम्ही मुद्दा पकडला तर 13 डिसेंबर 2000ला फॉरेस्ट प्लॉटचा कायदा झाला. आज 21 वर्ष उलटली, 2005 जर बघितलं तर अजूनपर्यंत आमच्या लोकांचे प्रश्न एकही मार्गाला लागलेले नाहीत. मोठ्या प्रमाणात लोकांचे दावे प्रलंबित आहेत. तर आम्ही नव्याने काही मागत नाही. जे शासनाने कायदे बनवलेले आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी करावी ह्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढतोय. आता तरी आमचं असं ठरलेलं आहे की 10 तारखेला आम्ही सकाळी 11 वाजता हा मस्तान नाक्यावरून जो आमचा मोर्चा निघेल, शिमगा मोर्चा, तो आम्ही तहसीलदार कचेरीपर्यंत संध्याकाळपर्यंत पोचू. आमचं निवेदन हे शासनाला देऊ. पण आता तुमच्यासारख्या पत्रकारांनी जर ह्या बातम्या केल्या आणि राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत जर पोचवलं तर मग कदाचित आमचा मोर्चा निघण्याच्या अगोदरच आमच्या मागण्या मान्य होऊ शकतात. तर जशा पद्धतीचं सरकार आमच्यासोबत जशा पद्धतीने वागेल, जर आमच्या प्रश्न सोडवलेत त्यांनी, वाटलं तर मग प्रशासनाने अर्ध्या रस्त्यात यावं. आम्ही जर मस्तान नाक्यावरून निघालो आणि तहसीलदार, BDO आणि संबंधित विषयाचे अधिकारी जर अर्ध्या रस्त्यात आले तर आम्ही तिथेही चर्चा करू आणि मागे वळून जाऊ.
मग आता जर झालं 9 तारखेला तुमच्याशी चर्चा झाली तर तुम्ही मोर्चा स्थगित करतील का? फक्त आश्वासन नकोय, त्यांनी अंमलबजावणी करायला पाहिजेत. पालघर जिल्ह्यातल्या 52,45,00,000 लोकांची मजुरी आम्ही भीक मागत नाही, केलेल्या कामाचा मोबदला मागतोय. ती मजुरी त्यांच्या खात्यात ताबडतोब टाकली पाहिजे. जिल्ह्यातल्या सर्व घरकुलधारकांचे हप्ते जे थांबून ठेवलेत ते हप्ते ताबडतोब त्यांच्या खात्यात टाकले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी गेल्यात त्यांना त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे. 5 ब्रास वाळू प्रत्येक घरकुलाला मिळेल, हे असा शब्द बावनकुळे साहेबांनी महसूल मंत्र्यांनी दिला होता. त्याची पालघर जिल्ह्यामध्ये कुठेच अंमलबजावणी झालेली नाही मिळत. अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये फक्त 4 घरकुलांना वाळू दिलेली आहे, ती पण वसई तालुक्यातल्या अर्नाळा गावात, आणि त्या पण खूप संघर्षानंतर. तर हे सरकार इतकं काय हुशार नाही मिळत की आम्ही मागण्याच्या अगोदरच आम्हाला देतील. आमचा मोर्चा मात्र 100% निघेल. जरी आमच्या मागण्या मान्य झाल्या तरी पण आम्ही एक आमचं आनंद मेळावा मिळवण्यासाठी किंवा आम्ही जल्लोष साजरा करण्यासाठी मस्तान नाक्यावरून विक्रमगड तहसीलदारापर्यंत आम्ही चाल करणार आणि आमच्या मागण्या त्यांच्यासमोर आम्ही रेटून धरणार, हे आमचं ठरलेलंच आहे. जो शिमगा मोर्चा आहे त्याच्यामध्ये विविध मागण्या आहेत. त्यामधली एक जी मागणी आहे ती शेतकऱ्यांची मागणी. खरंच शेतकरी हा अन्नदाता आहे, पण तो आता पोशिंदा झाला आहे. कारण सर्वांना जो अन्न पुरवतो त्याच्यावरच आता उपासमारीची वेळ आलेली आहे आणि तोच आता आत्महत्या करतो. आपण बघतोय का आत्महत्येचे शेतकऱ्यांचे प्रमाण किती मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. का वाढलेलं आहे? शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये मेहनत करतो, पण त्याच्या हातावर काहीही मिळत नाही अशी त्याची वेळ आलेली आहे. कारण कर्ज डोक्यावर आहेत, कुटुंब चालवायचं असतं पण कसं चालवायचं असे प्रश्न पडलेले आहेत. तर त्याच्यामधली मागणी आहे शेतकरी. काय बोलणार आपला पालघर जिल्ह्यातला शेतकरी, जो कृषीप्रधान शेतकरी आहे, तो खरंच कृषीप्रधान आहे का? आज जर बोलले तर आज शेतकरी हा जो आहे हा त्याचा जीवन कसा जगतो हे त्याला स्वतःला कळत नाही. आजच्या ठिकाणी तुम्ही जर घेतले तर विक्रमगड तालुक्यामध्ये मिरची लावतात, गवार लावतात, त्याच्यानंतर चवली लावतात, परंतु त्यांना हमीभाव काहीही मिळत नाही. बाहेरून जे व्यापारी येतात तर त्यांच्या मनानुसार त्यांना ते पैसे देतात. आज तुम्ही जर विचार केल्यानंतर आज तुम्हाला सांगितलं तर आज बाहेर जर आपण गवार घ्यायला गेलो तर 100 ते 150 रुपये किलो आहे. तर ह्या ठिकाणी जे व्यापारी येतात ते 30 रुपये, 32 रुपये, 29 रुपये त्यांना किलोचे देतात. आज त्या ठिकाणी गेलं तर त्याच्यामध्ये खताचं किती महागाई झालेली आहे, त्याच्यावर जी फवारणी आहे ती फवारणीचे किती किमती वाढलेल्या आहेत, त्या गगनाला पोहोचलेल्या आहेत. आज त्याचा जर विषय जर केल्यानंतर आज आमच्या कुर्जा ग्रामपंचायतमध्ये एक हावडा म्हणून मोठी कंपनी आलेली आहे. जर तुम्ही तर तो विचार केला त्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात, तर त्या जमीन गेलं तर त्या भिवंडीचा जर तुम्ही भाव बघितला तर स्क्वेअर मीटर तिथे 4 ते 4.5 हजार रुपये स्क्वेअर मीटरनी पैसे देतात. तुम्ही अजून थोडं शहापूरच्या इकडे जर आलं तर त्यांना 2,500 ते 2700 रुपये देतात. परंतु जव्हार विक्रमगड ह्या ठिकाणी जर गेलं त्यांना 200 आणि 250 रुपये स्क्वेअर मीटरनी देतात पैसे. म्हणजे ह्या जमिनी आहे वेगळ्या आहेत, त्या जमीन काय वेगळ्या आहेत का? तर भिवंडी शहापूर ह्या ठिकाणी त्या जागेमध्ये सोनं पिकतं आणि विक्रमगड जव्हार ह्या ठिकाणी ती काय ते लोखंड पिकतं का? किंवा त्याच्यामध्ये काय होत नाही का? तर ह्या शासनाचं काय धोरण आहे? त्याच्यानंतर तुम्ही गेल्यानंतर आज या शेतकरीमध्ये आमच्याकडे जे मिरचीला किंवा गोवारला आणि चवलीला जो भाव आहे तर ह्या कृषी अधिकाऱ्यांनी ही यांची एक कमिटी तयार करावी आणि त्यांना जो आहे तो योग्य तो भाव दिला पाहिजे. त्याच्यानंतर आज आमच्याकडनं जो आपला मस्तान नाका ते नाशिकपर्यंत हा डबल रस्ता चालू आहे. त्या ठिकाणी रोडच्या ज्या कडेला आहे ते फलझाडे अनेक लावलेले शेतकऱ्यांनी लावलेले आहेत. त्या शेतकऱ्यांनी ते तोडून त्यांना जो भाव आहे त्यांनी ते योग्य द्यावा. आज तुम्ही जर गेल्यानंतर जर आमचा आदिवासी समाज जो आहे ह्या समाजाचा एक वेगळा भाव आहे, जो इतर कास्ट जे आहेत त्यांना वेगळा भाव आहे. हा म्हणजे हा सरकारी आहे हा दुभाव करतो, दुजाभाव करतोय. तर त्यांनी जो आहे जो एसटीचा शेतकरी असो किंवा ओबीसीचा शेतकरी असो तो त्यांना जो रेट आहे जमिनीसारख्याच आहे, त्यांनाही लागून एकच गट आहे, तर त्यांनी दुभाव करावा नाही. त्यांना जो शासनाला जो रेट ठरले त्यांनी तो रेट द्यावा. सरकार विविध ज्या योजना आणतात त्यांच्या घोषणा करत असतो, पण खरंच ह्या योजना अंमलात आणतात का? सगळ्यात मोठी जी आहे ती जल जीवन मिशन. खरोखरच एवढा मोठा गाजावाजा झाला, पण जल जीवन मिशनची योजना खरंच यशस्वी झाली आहे का? हर घर जळ म्हटलं जातं, पण खरोखरच प्रत्येकाच्या घरावर नळाचं पाणी आहे का? आत्ताही महिलांच्या डोक्यावरचा हंडा हा उतरलेला नाहीये. ही पालघर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे आणि खरोखरच ही लाजिरवाणी गोष्ट आहे की आत्ताही महिलांना मेलो न मेल चालत पायी जावं लागतं.
कडक उन्हात जाऊ, पावसाळा असो, काहीही असो, त्यांना फिरावं लागतं, पाण्यासाठी भटकंती करावी लागते. आणि सरकार म्हणतं हर घर. कुठे आहे हर घर? लाखोच्या योजना आल्या, पण ह्या योजना, हे पैसे गेले तरी कुठे? जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांनी त्यांची पोळी भाजलेली आहे का? त्यांचे खिचे मस्त झालेले आहेत का? हेच म्हणावं लागेल. आणि आपले खेडोपाड्यातील महिला आजही पाण्यासाठी भटकंती करत आहेत. कधी प्रत्येकाच्या घराजवळ कधी पाणी येईल आणि महिलांचा जो खडतर प्रवास आहे तो कधी थांबणार, असा प्रश्न आता सर्वांना भेडसावत आहे. तर खरंच प्रत्येकाच्या घराजवळ पाणी यावं ह्यासाठी सुद्धा ह्या मोर्चामध्ये प्रमुख मागणी असणार आहे. काय बोलणार आहेत? आजपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे का पालघर जिल्ह्यातल्या खेडोपाड्यामध्ये? एकंदरीत बघायला गेलं तर पालघर जो जिल्हा आहे, ह्या जिल्ह्यामध्ये जी जल जीवन मिशन योजना मोदी साहेबांनी हर घर जल हर घर नल जी योजना राबवली आणि त्या योजनेमध्ये जे ठेकेदार आणि जे भांडवलदार ठेकेदार आहेत यांनी जी कामं चालू केली, ह्याच्यामध्ये ती कामं 30-40% पण आणि बिलं काढून मोकळे झाले. तसंच बघितलं तर विक्रमगड तालुक्यामध्ये आम्ही बघितलं, आमची चिंचघर ग्रामपंचायत आहे, इथं विहिरीलाच त्यांनी म्हणजे चिंचघर आपटीची वेगवेगळ्या योजना 2 असताना आपटीची विहीर चिंचघरमध्ये नेऊन बांधली. आणि ठेकेदारांना बोलायला गेलो, पंचायत समितीला आम्ही ग्रामपंचायतवर मोर्चे काढले, पंचायत समितीवर मोर्चे काढले, पण ते मोर्चे काढून काहीच अजूनपर्यंत त्या ठेकेदारावर किंवा संबंधित चुकीच्या आधारे कारवाई झालेली नाही. तर आम्ही मध्ये विक्रमगडमध्ये जो शिष्टमंडळ दिलं, त्या शिष्टमंडळमध्ये BDO साहेबांनी कबूल केलं आम्ही संबंधितावर कारवाई करू. तर हा आमचा जो मस्तान नाका ते विक्रमगड पायी जो मोर्चा जाणार आहे, त्यामध्ये ती एक विशेष मागणी आहे. आणि ती मागणी जर पूर्ण जिल्ह्यात, तालुक्यात, गावागावात जर जी योजना आहे ती सरकारने जर त्याच्यावर लक्ष दिलं नाही, तर आम्ही ते तीव्र असं आंदोलन करू. त्याच्या पुढं अजून मोठं कधीतरी कलेक्टरला किंवा जिल्हा परिषदेला घेराव टाकण्याचं पण काम करू. आमच्या खेड्यापाड्यातील बायांना सांगितलं जातं का हर घर जल हर घर नल. आजपर्यंत कोणाच्याच घरी नल किंवा नळाचं पाणी नाही. काही ठिकाणी तर दूषित पाणी मध्ये ग्रामपंचायतमध्ये, चिंचघर ग्रामपंचायतमध्ये दूषित पाणी सोडलं आणि ते काही लोकांनी पिलं. ते आम्ही त्या विहिरीचे आणि त्या पाण्याचे व्हिडिओ आणि ते पाणी पण ठेवलेले आहे बॉटल भरून. आम्ही मध्ये अधिकाऱ्यांनी सांगितले की हे पाणी तुम्ही पिऊन बघा, हे असं वाईट पाणी तुम्ही सोडाल तर हे आदिवासींच्या जीवाशी खेळ आहे का, असं ही आमची एक मागणी असेल तिथं. आणि दुसरं बोलायचं गेलं तर जे काय रोजगार हमी योजनेचा जो बऱ्याच ठिकाणी कामं चालू नाही आणि सरकार सांगतं आहे का आम्ही कामं करतो आहे. जेव्हा आपण पंचायत समिती, जिल्हा परिषदला जाऊन भांडतो तेव्हा ती कामं चालू करतात. आणि जर आता कॉम्रेड बोलले का जे बरीचशी मजुरी, कितीतरी कोटी मजुरी थकीत आहे. आज शिमग्याचा सण असताना आमच्या लोकांची एवढी हालत व्हायली का ती कामावर जातात, शहरानगरात कुठं कामं करतात आणि त्यांना जर अशी मजुरी नाही भेटणार तर ती कशी काय जगतील. एवढी लोकांची हालत आहे का बघायलाच नको. खेड्यापाड्यात गेले प्रत्यक्ष हे शासनाला समजत नाही. खेडोपाडी जर आम्ही रोजच फिरतो, लोकांची आमचं निगडीत आम्ही आहोत, आम्हाला ते समजतं लोकांचं दुःख काय आहे ते. तर हे सरकारने तात्काळ थांबून ते रोजगार हमीचे पैसे टाकावे आणि हे जलजीवन मिशनचं जे कामं आहेत ही तात्काळ मार्गी लागावेत, एवढंच बोलतोय. जो 10 मार्चला शिमगा मोर्चा निघणार आहे, खरोखरच हा मोर्चा जो ते काढणार आहेत तो एक दुःखद मोर्चा आहे. कारण जो होळी सण आत्ताच झालेला आहे तो होळी सण आदिवासी बांधवांनी आनंदात साजरा न केल्यामुळे हा रोष आहे. आत्ताच सांगितल्यानुसार कॉम्रेडनी की ह्या मोर्चामध्ये अंदाजे 5,000 लोक सामील होणार आहेत आणि त्यांनी आव्हान पण केलेलं आहे की ह्या मोर्चामध्ये आपला हक्काचा मोर्चा आहे तर अनेकांनी सामील व्हावं असं. तर आता बघूया ह्यांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या विविध मागण्या पूर्ण होतात की शासन फक्त कागदावर ह्यांना आश्वासन देतं आणि ती जी आश्वासनं आहेत ती केराच्या टोपलीत टाकली जातात. कारण आपण बघतो प्रत्येक मोर्चा निघतो, काही मोर्चे सफल होतात, काही मोर्चांच्या मागण्या पूर्ण केल्या जातात,
काहींना आश्वासनं दिली जातात, पण हा मोर्चा आता कसा होतो हे आपल्याला 10 तारखेला समजणार आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.